नमस्कार. कपाळावर गंध लावून आज चक्क टी शर्टवर बसलोय. चक्क टी शर्टवर. म्हणजे अॅनालायझर डिवाइनचा विषय टी शर्टवर मांडता येतो का असा प्रश्न अनेकांच्या मनात पडणार आहे. काल काय केलं होतं, एक नेहरू शर्ट घातला होता आणि त्यावर रुद्राक्षांची माळ अशी वर टाकली होती. तेव्हा लोकांनी मला सांगितलं की कुलकर्णी, ही माळ वर दाखवायची काय गरज आहे? ती आवश्यकता आहे का? ती मुद्दाम दाखवल्यासारखी वाटते. मी विचार केला होता, रुद्राक्षाची माळ आहे, वर ठेवली तर जरा बरी दिसेल म्हणून मी वर ठेवली होती. आता कमेंट येणार आहेत, कुलकर्णी टी शर्टची काही गरज आहे का? प्रतीकांच्या आणि प्रतिमांच्या मध्ये आपण इतके अडकून पडलोत ना की त्या प्रतीक आणि प्रतिमांच्या मधून बाहेर पडायला आपल्याला जमतच नाहीये. म्हणजे एखादी गोष्ट सहजपणे घडत असते आणि ती कोणाला तरी आवडते, कोणाला तरी खटकते, आणि मग ते सगळ्यांनाच आवडेल अशा स्वरूपामध्ये आपण नाही मांडू शकत. ज्याला कळलंय त्याला ती सहज वाटत असते. म्हणून ठरवून टाकलं की आज आपण जरा टी शर्टवरच बोलूया. आणि विषयही तसाच आहे, टी शर्टवर बोलण्यासारखाच आहे. रामकथा खूप पाहिल्या, काही कृष्णाच्या कथेचा देखील आपण समाचार घेतलेला आहे, त्या बघितल्यात, त्या समजून घेण्याचा प्रयत्न केल्यात. आता अगदी स्पष्ट सांगतो, कबुलीच म्हणा हवं तर. कबुली अशी की मी या कथांच्या मधून अभ्यास मांडत नाही, मी या कथांच्या मधून ज्ञान मांडत नाही, तर मी या कथांच्या मधून जे काही मांडतो ती माझी भूमिका असते. त्यातलं जे छान वाटलंय, जे समाजाला, मला, सगळ्यांना रुचण्यासारखं, पटण्यासारखं, काही कळण्यासारखं आहे ते मांडावं, हा याचा हेतू आहे. काहीही करा, चुकले मुकले शब्द मुलांचे गोडस जनकाते, बघुनी त्यांच्या बालिश लील्या मनी हर्ष दाटे, असं असतं ना. आपण मुलाला मुद्दाम बोलायला लावतो, बोल बोल, आणि तोही बोबडं बोलतो, आणि त्याचं बोबडे बोल ऐकून आपल्यालाही फार समाधान वाटतं. म्हणजे तो चूक बोलतोय याकडे लक्ष नसतं, त्याच्या बोबड्या बोलातून माझ्या मनाला समाधान होतं, ही भावना असते. परमेश्वराचं असं नाही का? त्याच्याविषयी बोलल्या गेलेलं, त्याच्याविषयी सांगितल्या गेलेलं, जे माझ्या कल्याणासाठी आहे, जे माझ्या मनातला काय म्हणता येईल त्याला विसंवाद मिटवण्यासाठी आहे, ज्या माझ्या मनातल्या शंकांचं निरसन करण्यासाठी आहे, ते वादरहित ऐकण्याची आम्ही सवय लावून घेणार आहोत की नाही? की वादच करायचा आहे, की फक्त त्यातलं स्पष्टीकरणच आलं पाहिजे, असं कसं आलं पाहिजे. काही विषय असे असतात ना जे चिकित्सेच्या पलीकडचे असतात. असंच एक नातं आहे, आणि ते नातं म्हणजे राधा कृष्णाचं नातं आहे. कृष्णचरित्र समजून घेण्यापूर्वी राधा आणि कृष्णाचं हे नातं समजून घेणं आवश्यक आहे. एकट्या राधेसोबतचं नातं समजून घेऊन जमणार नाही, सगळ्या गोपिकांच्या सोबतचं नातं समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे असं म्हणतात की 16 सहस्त्र बायकांचा दादला असलेला कृष्ण, तो 16 सहस्त्र बायकांचा पती होता, हे लक्षात ठेवा. आणि पती हा शब्द नवरा या अर्थाने आपण वापरायला लागलो. पती या शब्दाचा अर्थ नवरा नसतो होत, फक्त नवरा नसतो होत. तसं जर ठरलं असतं तर भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या राष्ट्राच्या काय ठरतील? पती या शब्दाचा अर्थ अधिपती, साम्राज्य करणारा, तो राजा, प्रमुख, मालक अशा अर्थाने, धनी, मालक, पती, प्रमुख अशा अर्थाने वापरत असतो. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण या 16 सहस्त्र बायकांचे पती होते. अगदी सोपं सांगू, आपण अयोध्यापती म्हणतो, रामाला अयोध्यापती म्हणतो. त्याच्या आधी दशरथाला अयोध्यापती म्हटलं जायचं. मिथिलापती म्हणजे मिथिलेचा राजा जनक, मिथिलापती जनक असं म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या राज्याचा पती हा त्या राज्याचा अधिपती असतो. राज्याचा पती याचा अर्थ त्याचा पालक असतो, सांभाळकर्ता असतो, ते सांभाळणारा असतो. त्यामुळे 16 सहस्त्र बायकांचा पती कृष्ण म्हणजे त्यांचा सांभाळणारा होता, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण चिकित्सेमध्ये अडकून पडतो ना, म्हणून हे सगळं सांगावं लागतं. अभ्यासच करायचा असतो, चिकित्साच करायची असते. असं कसं? मग मला तर असं वाटतंय, कधी कधी प्रश्न असा पडतो की आपल्याला एवढं ज्ञान असतं, आपण एवढे हुशार असतो, आपण नसतो का ऋषी झालो? म्हणजे पुण्यातल्या एका कार्यक्रमात मला एका माणसाने विचारलं, नाही तुम्ही एक चुकीची माहिती देत आहात. महर्षी वाल्मिकी कधीच वाल्या कोळी नव्हते, आणि ते कोळी नव्हतेच, ते जन्मतः ब्राह्मण होते. तुम्ही चुकीची माहिती देत आहात.
अरे जे वर्षानुवर्षापासून युगानुयुगापासून जे सांगत आले त्याची चिकित्सा करत ऋषीचं मूळ आणि कुळ शोधायला सांगितलंय कोण? वाल्मिकीनी जे रामायण सांगितलंय ना ते इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे की त्याचा आस्वाद घ्यावा. आपण आस्वाद घेणं सोडून देतो आणि उगाच चिकित्सा करत बसतो, चिवडत बसतो म्हणा ना. कारण आस्वादात आनंद नसतो आम्हाला, कधीच नसतो. या आनंदाला आपण नेहमी पारखे होत असतो. म्हणून राधाकृष्ण आणि गोपिकांच्या नात्यामध्ये सुद्धा आपण असंच त्या आनंदाला पारखं होत जातो. काय आहे राधाकृष्णाचं नातं? राधाकृष्णाचं नातं ते सोडून गेल्यावर कळतं. म्हणजे फिजिकली सोडून गेल्यावर, जेव्हा राधा कृष्णासोबत नसते किंवा राधेला वृंदावनी सोडून कृष्ण निघून जातो आणि राधा आणि गोपिका वृंदावनात कृष्णाचाच ध्यास घेऊन त्यालाच श्वास समजून बसलेले असतात ना, तेव्हा कळतं. जेव्हा त्या उद्धवाला समजावून सांगतात ना, तेव्हा कळतं ते नातं काय आहे. ते काय आहे हा कृष्ण? कृष्ण गोकुळ सोडून गेला, त्याला अक्रूर घेऊन गेला, मथुरेत घेऊन गेला. आणि मथुरेत घेऊन गेल्यानंतर कृष्णाला पुढे अनेक कामं लागली. म्हणजे कंसाचा वध झाला, पुढे मग त्याला हस्तिनापूरला जावं लागलं, मग त्याच्यासोबतच त्याला पांडवांसाठी इंद्रप्रस्थाची स्थापना करावी लागली, मग त्यानं पुढे द्वारका वसवली. काय काय केलंय, अख्खं कुरुक्षेत्राचं युद्ध घडवून आणलं, त्यात शस्त्र न धरता शस्त्र धरलं, मध्ये मग त्याच्या हातातली बासुरी गेली. कृष्ण होता माखणचोर, नंदकिशोर, कन्हैया, लल्ला, मुरलीधर, काय काय नावं सांगावी त्याची. आणि या मोरपिसाला धारण करणारा कृष्ण, आपल्या मस्तकी मोरपीस धारण करून त्यालाच मुकुटा समान वागवणारा कृष्ण जेव्हा द्वारकाधीश होतो, जेव्हा सगळ्या गोष्टी करू लागतो, कृष्णकथा विस्तारत जाते. कृष्ण आपल्या आयुष्यात खूप कामं करत जातो. म्हणजे अगदी द्रौपदीला आपली सखी करून टाकतो. ह्या सगळ्या कृष्णकथा पुढे विस्तारत जातात. त्याला सखा सुद्धा मिळतो अर्जुनाच्या रूपानं, सखी मिळते द्रौपदीच्या रूपानं. त्याचं मस्त चाललंय हो, त्याचं छान चाललंय. पण ती सध्या काय करते असा प्रश्न पडतो ना. आणि ती सध्या काय करते मध्ये राधा येते. ही राधा काय करत असेल बरं? म्हणजे ती अनयची पत्नी, ती कृष्णाची सखी, मैत्रीण, काय असेल ते असेल, ती त्याच्या विरहात कसं आयुष्य कंठत असेल? केलाय विचार कधी? आलाय मनामध्ये विचार असा कधी? काय झालं असेल राधेचं? म्हणजे जेव्हा उद्धवाचा, बघा काही ऋषींनी अख्खी कथा लिहिताना राधा शब्दाचा वापरच केला नाही. व्यासानी राधा हा शब्दच लिहिला नाही त्यांच्या पूर्ण कथेमध्ये. का लिहिला नसेल बरं राधा हा शब्द? राधा शब्द लिहिल्याबरोबर असं म्हणतात की व्यासाला समाधी लागायची, समाधी लागावी अशी स्थिती ती. म्हणून व्यासानी राधेचा उल्लेख सुद्धा कधी केला नाही. ही राधा कृष्णाच्या विरहात आहे, प्रेमात आहे, त्याच्या इतक्या प्रेमात आहे की त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही विचार तिच्या मनामध्ये येत नाही. तिच्या हृदयाचा स्वामी कोणी असेल, तिच्या देहाचा स्वामी कोणी असेल, तिच्या अजून कोणत्या वागण्याचा स्वामी कोणी असेल, पण तिच्या मनावर अधिराज्य, तिच्या मनाचा अधिपती, तिच्या मनाचा पती जर कोण असेल तर तो एकटा कृष्ण आहे. आणि ती द्वारकाधीश नसलेल्या कान्हाला सारखी शोधत असते. आणि हे सारखं शोधत राहणं ज्येष्ठ कवी मराठवाड्यातले आहेत तांबोळी सरांनी फार छान पद्धतीनं मांडलाय. लक्ष्मीकांत तांबोळी त्यांचं नाव. राधा हृदय नावाचा त्यांचा कविता संग्रह होता जो लोकप्रभामध्ये छापून येत होता. सगळ्या या कविता राधा हृदय आणि कृष्ण हृदय, त्यातल्या काही कवितांच्या मध्ये ती शोध कसा घेते आहे, ती कृष्णाच्या विरहात कशी आहे, ती एक कविता मी तुम्हाला ऐकवतो, ती ऐका. चहूकडे सारखी आता शोधिते तुला मी कृष्णा, का अशी दिली तू मजला ही जन्मभराची तृष्णा. यमुने सम तुडुंबलेला आवरू कसा मी पाना, घेते मी पदरा खाली ये बाळ होऊनी ताना. प्रेमिका जगातील करतीलच माझा हेवा, प्रेमिका जगातील करतीलच माझा हेवा, पण मज वाचून कळेल कोणा हा तुझा निराग सकावा. बरं, हा शोध फक्त राधेचा चालू आहे असं नाहीये, फक्त राधेचा चालू आहे असं नाहीये, तो कृष्णाचा पण चालू आहे. त्यालाही राधा हवी आहे. त्याच्या मनातून राधा कधी जातच नाही. म्हणजे तो मथुरेत असतो, तो द्वारकेत जातो, तो हस्तिनापुरी जातो, तो इंद्रप्रस्थावरती जातो, भयंकर युद्ध घडवून आणतो,
पण त्याच्या डोक्यातल्या राधेचा विचार कधीच जात नाही. तोही सारखा तिला शोधत असतो, भिरभिरत्या डोळ्यांनी शोधत असतो, अगदी मनातून शोधत असतो. प्रत्येक फुलाला, प्रत्येक पाकळीला राधेचं आणि त्याचं नातं उकलून सांगत असतो. मी राधेच्या मनाचा पती आहे हे तो अगदी खुलासेवार सांगत असतो. आणि त्या तिच्या पैंजण नादामध्ये तो अजूनही प्रत्येक देवघरात दीड पायावरती उभा आहे. लक्ष्मीकांत तांबोळी सरांची तीच एक कविता अजून एक तुम्हाला मी ऐकवतो, ती ऐका. भिरभिरती माझे डोळे मी तुला धुंडितो राधे, भिरभिरती माझे डोळे मी तुला धुंडितो राधे, प्रत्येक फुलाला आता उकलून सांगतो नाते. तो तना मनाचा गंध दरवळला कुंजवनात, वृंदावन तुडवित पायी मी वनवन भटकत येत. त्या पैंजन नादा पायी, त्या पैंजन नादा पायी तुझ सवे नाचलो मीही, चालणे विसरलो आता मी उभा दीड पायी. कळलं ना? ही कविता ऐकल्यावर पती होणं काय असते कळलं ना? पती म्हणजे अधिपती, साम्राज्य. राधा कृष्णाच्या हृदयाचा पती होती. पुन्हा पत्नी शब्द नाही वापरलेला मी, पती होती. आणि कृष्ण राधेच्या हृदयाचा पती होता. अशा अनेक गोपिकांच्या हृदय सिंहासनावरती त्याचं अधिराज्य होतं, त्याचं गारुड होतं आणि तोच होता पती. त्याचं हे पती होणं, तो द्वारकापती होणं, तो मथुरापती होणं, तो अन्य राज्याचा पती होणं आणि तो गोपिकांच्या हृदयाचा पती होणं हे सारखं आहे. कृष्णचरित्र समजून घेण्यापूर्वी कृष्णाचं हे पती असणं आधी समजून घेणं आवश्यक आहे. मग सुरुवात करता येते कृष्णचरित्र ऐकायला. नमस्कार.